हॅलो गाईस, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हेअर स्पा तुम्ही घरच्या घरी कशा प्रकारे करू शकता। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सर्वात आधी तुमच्या हेअरनुसार तुम्हाला हेअर स्पा जी क्रीम आहे ती चूज करायची आहे। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हेअर स्पा लॉरियलचा चूज केलेला आहे, कारण ही ऑल इन वन क्रीम आहे। ही सर्व हेअरसाठी सुटेबल आहे, तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता। किंवा तुमचे हेअर कशा म्हणजे एक्झॅक्टली तुमच्या हेअरचा प्रॉब्लेम काय आहे, रिपेरिंग म्हणजे डॅमेज वगैरे झाले असतील, स्प्लिटिंग झाले असेल, तर त्यानुसार तुम्ही तुमची हेअर स्पाची क्रीम चूज करू शकता। बट ही सुद्धा सर्व हेअरसाठी अवेलेबल आहे, म्हणजे सुटेबल आहे ही। तर खूप छान रिझल्ट आहे त्या क्रीमचे, कारण मी यूज केला आहे, माझे हेअर खूप छान झाले आहेत। तर तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता। तर सर्वात आधी आपल्याला हेअर स्पासाठी जो मास्क बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट आहेत ते कुठकुठले हवे आहेत ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला एक असा मग घ्यायचा आहे प्लास्टिकचा। प्लास्टिकमध्येच आपण हेअर मास्क तयार करतो, कारण कुठल्याही स्टील किंवा ॲल्युमिनियममध्ये आपण बनवत नाही। तर आपल्याला हेअर स्पासाठी अशी एक प्लास्टिकचा मग किंवा काही बाउल वगैरे तुम्ही चूज करू शकता। आणि त्यानंतर आपली हेअर स्पाची क्रीम घ्यायची आहे आणि अलोवेरा जेल घ्यायचा आहे, लिओन सिरम और कुठली पण दुसरी सिरम तुम्ही चूज करू शकता। आणि व्हिटॅमिन ईच्या तुम्ही ज्या आपल्या कॅप्सूल आहेत त्या घ्यायच्या आहेत। तर हे सर्व तुम्हाला इन्ग्रेडियंट हवे आहेत हेअर स्पासाठी। तर सर्वात आधी तुमचे हेअर वॉश करून घ्यायचे आहेत तुम्हाला हेअर स्पाच्या आधी। तर माझ्या हेअरची लेंथ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्यानुसार मी माझा हेअर मास्क आता रेडी करणार आहे। तर सर्वात आधी मी माझे हेअरला वॉश करून घेतला आहे छानपैकी, आणि आता मी माझे केस पूर्णपणे मोकळे करणार आहे, विंचरवून घेणार आहे। तर तुम्ही पण सुद्धा तुमचे हेअर वॉश केल्यानंतर अशा प्रकारे विंचरून घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा हेअर स्पाची जो मास्क आहे तो रेडी करायचा आहे। तर दोन्ही साईडनं मी माझे केस पूर्णपणे मोकळे करून घेणार आहे, विंचरवून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हेअर मास्क कसा तयार करायचा आहे हे सांगणार आहे। तर चला आता आपण केस मोकळे करून घेऊया आणि नंतर हेअर स्पा मास्कची तयारी करूया। तर सर्वात आधी तुमच्या जी हेअरची लेंथ आहे, माझ्या हेअरची लेंथ तुम्ही बघू शकता, माझे हेअर लॉंग आहेत, तर माझ्या हेअरला जास्त क्रीम लागणार आहे। तर तुमच्या हेअरनुसार तुम्ही तुमचा हेअर मास्क तयार करायचा आहे। यामध्ये डिफरंट टाईपचे व्हॅरियंट आहेत आणि यामध्ये आणखी एक क्रीम अवेलेबल आहे लॉरियलमध्ये, तुम्ही चेक करू शकता। तर मी ही अमेझॉनवरून बोलावलेली आहे, तुम्हीसुद्धा घेऊ शकता। खूप छान रिझल्ट आहेत याचे। तर यामध्ये तुमचं एका व्यक्तीचं 4-5-6 वेळ होते हेअर स्पा। तर सर्वात आधी मी माझ्या हेअरसाठी हेअर स्पा करणार आहे, माझे लॉंग हेअर आहेत, तर त्यानुसार मी माझी क्रीम चूज करणार आहे। तर मिनिमम मी आता 3 ते 4 चम्मच घेणार आहे हेअर स्पा क्रीम। आणि ते म्हणजे कारण की माझे हेअर लॉंग आहेत, तर मला जास्त क्रीम लागेल, त्यामुळे मास्क बनवायसाठी आपल्याला आधीच मी थोडीशी जास्त घेत आहे, कारण कमी झाल्यानंतर परत बनवावे लागेल। म्हणून मी आता 4 चम्मच हेअर मास्क क्रीम घेतलेली आहे, हेअर स्पा क्रीम। आणि त्यामध्ये नंतर मी आता सर्व जे सिरम आणि व्हिटॅमिन ईची जे कॅप्सूल आहेत ते ॲड करणार आहे, अलोवेरा जेल ॲड करणार आहे, आणि त्याच्यानंतर आपला हेअर मास्क रेडी होणार आहे। तर सर्वात आधी क्रीम घेतलेली आहे मी, त्यामध्ये आता आपण एक पूर्ण इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत। सर्वात आधी मी आता व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल आहेत। तर तुमचे हेअर आणखी लॉंग असेल तर तुम्ही 3-4 घेऊ शकता। तर माझ्या हेअरच्या लेंथनुसार मी 2 कॅप्सूल घेतलेले आहेत। तर ह्या दोन्ही कॅप्सूल मी आता यामध्ये ॲड करणार आहे। तर आता मी 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल ॲड केलेल्या आहे। तर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल हे आपल्या हेअरसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे आपल्या हेअरची ग्रोथ आणि हेअर फॉल पण कमी होतो। तर माझ्या हेअरची लेंथ जास्त आहे, तर मी आणखी एक ॲड करणार आहे, बट जस्ट मी आता 2 ॲड करणार आहे। आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्ही जास्त पण घेऊ शकता, तुमच्या हेअरची लेंथ जशी असेल तसे तुम्ही ॲड करू शकता। तर मी आता यामध्ये 2 ॲड करत आहे। आणि त्याच्यानंतर मी आता लिओन सिरम ॲड करणार आहे। तर 2 पॅकेट घेणार आहे मी लिओनचे। तर तुम्ही तुमच्या हेअरच्या लेंथनुसार यामध्ये ॲड करू शकता।
तर आता मी दोन्ही पॅकेट लिओनचे ॲड केलेले आहे यामध्ये. आणि तुमचे जर हेअर खूप लॉंग असेल किंवा शॉर्ट जर असेल तर तुम्ही एक लिओन यूज करू शकता, किंवा लॉंग असेल तर 2 करायचे. आणि आता ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. हा फ्रेश ॲलोवेरा जेल आहे, हा घरचा ॲलोवेरा जेल आहे. माझ्या घरी अवेलेबल आहे ॲलोवेरा जेल, तर मी घरचाच फ्रेश यूज केलेला आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे तो पण ॲड करू शकता. मिनिमम 2 टेबलस्पून आपल्याला ॲड करायचं आहे. तर 2 चम्मच मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण सर्व काही मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि आपलं जे हेअर मास्कचं मिक्सचर आहे ते आपण आता रेडी करणार आहोत. तर सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ते मी आता ॲड केलेले आहेत. व्हायटमिन ईच्या कॅप्सूल, लिओन सिरम आणि सर्व जे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते आता छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं हेअर मास्क रेडी होणार आहे. तर तुम्हाला दिसतच असेल की मी कशा प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहे. आणि आता आपलं मिक्सचर रेडी होणार आहे. तर आपल्या हेअर मास्कचं मिक्सचर बस रेडीच झालेलं आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर कसं आहे. तर हेअर मास्क क्रीम आता रेडी झालेली आहे. तर हे खूप घट्ट आहे. तर जर मला वाटलं तर यामध्ये थोडं मी पाणी ॲड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे मास्कची. तर अशीच कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे. आणि नंतर यामध्ये मी जेव्हा हेअरवरती अप्लाय करणार आहे त्यावर मी वॉटर थोडं ॲड करणार आहे. तर तुम्ही बघा, तुमचं जर हेअर आणखी लाँग असेल तर तुम्ही आधीच जास्त क्रीम घ्यायची आहे, कारण परत करावी लागणार नाही. तर माझे हेअरची लेंथ जेवढी आहे त्यानुसार मी क्रीम घेतलेली आहे. आणि एवढी माझ्या हेअरसाठी सफिशियंट आहे क्रीम. तर आता माझं हेअरचं मिक्सचर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपला हेअर मास्क रेसिपी रेडी झालेली आहे. तर आता आपण लगेच हेअरवरती अप्लाय करणार आहोत. छानपैकी हे मिक्स झालेलं आहे. तर आपण आता हेअरवरती लगेच अप्लाय करायला सुरुवात करणार आहोत. तर माझं जे मिक्सचर आहे ते थोडंसं घट्ट होतं, तर त्याच्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. तर थोडं पाणी ॲड करत आहे मी या स्ट्रक्चरमध्ये. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आपल्याला कशी ठेवायची आहे. तर थोडं पाणी ॲड केलेलं आहे, जास्त नाही, बस 3-4 थेंब, म्हणजे जास्त ॲड करायचं आहे, नाही तर जास्त पातळ होऊन जाईल आपले हेअर. तर आपलं मिक्सचर हे तुम्हाला दिसलं असेल मी कशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर तशाच प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. तर याच्यानंतरची स्टेप म्हणजे तुम्हाला तुमच्या हेअरला स्प्लिट करून घ्यायचं आहे. एका साईडनी आपण अप्लाय करणार आहोत. तर फर्स्ट मी माझ्या हेअरवरती एका साईडनी अप्लाय करणार आहे. तर त्यासाठी मी सर्वात आधी जे हेअर स्प्लिट केलेले आहेत, डिवाईड केलेले आहेत एका लटनुसार. तर तसेच तुम्हाला तुमचे हेअरसुद्धा करायचे आहे. आधी या साईडची मी बाजू पूर्णपणे कंप्लीट करून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या साईडची. तर सर्वात आधी मी माझ्या राईट साईडची बाजू कंप्लीट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडचा. तर मी सर्वात आधी राईट साईडला पूर्ण स्प्लिट करून घेतले हेअर, म्हणजे डिवाईड करून घेतले. जसे तुम्हाला दिसत असेल एक लट घेतलेली आहे. तर एक लट अशी मी डिवाईड केलेली आहे आणि प्रत्येक लटीवरती मी व्यवस्थितपणे अप्लाय करणार आहे. तसंच तुम्हालासुद्धा अप्लाय करायचं आहे. आणि प्रत्येक लटीला आपली जी हेअर मास्क क्रीम आहे ती लावायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता माझी एक साईड ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि ती मी खालपर्यंत पूर्ण क्रीम लावलेली आहे. कुठलेच हेअर आपल्याला सोडायची नाहीत, कारण आपल्या हेअरवरती जो स्प्लिटेड्सचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपली हेअरवरती खूप सारे म्हणजे तुटलेले केस असतात, डॅमेज झालेले असतात आणि कमजोर वाटतात आपले केस, कधी रखरख वाटतात. तर त्यासाठी आपल्या हेअरवरती आपल्याला व्यवस्थितपणे असं अप्लाय करून घ्यायचं आहे. एक पण हेअर सुटायला पाहिजे नाही. तर त्यासाठी खूप काळजीपूर्वक तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. तसंच याला भरपूर वेळ लागतो, म्हणजे तुम्हाला एक अवर काढावंच लागेल तुमचा, कारण की माझे हेअर मोठे आहेत. तर मला पूर्ण 1 घंटा लागलेला आहे हेअर स्पा करायसाठी. तर तुम्हालासुद्धा तुमचा 1 अवर हा काढावा लागेल जर तुम्हाला तुमचे हेअर छान बनवायचे असतील तर त्यासाठीच तुम्हाला आता अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला तुमच्या हेअरवरती अप्लाय करायचं आहे. तर माझी एक साईड ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे
आता मी माझी लेफ्ट साईड आता कंप्लीट करणार आहे. तर त्यासाठी सुद्धा मी अशाच प्रकारे माझ्या हेअरला डिवाईड करणार आहे दोन्ही साईडनी, जसं मी लेफ्ट साईडला केलं होतं. तर आता मी माझ्या हेअरवरती एक साईड कंप्लीट झाली, तशीच मी आता दुसऱ्या साईडनी पण करणार आहे. तर ही सुद्धा मी डिवाईड करणार आहे एका लॉटमध्ये. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करायची, किंवा तुमची दुसरी ट्रिक असेल तुम्ही ते पण यूज करू शकता. बट अशाने तुम्हाला इझी जाईल तुमच्या हेअरवरती अप्लाय करायसाठी. तर असंच तुम्ही तुमच्या हेअरवरती अप्लाय करता आणि खालपर्यंत दोन्ही साईडनी अप्लाय करायचं आहे तुम्हाला. तर खूप छान प्रकारे आणि शांततेनं करायचं आहे तुम्हाला. तर एक साईड आपली कंप्लीट झाली आहे आणि मी दुसऱ्या साईडने सुद्धा खूप छान प्रकारे अप्लाय करून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारे तुमच्या हेअरवरती अप्लाय करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला टाईम द्यावाच लागेल, कारण त्याच्याशिवाय तुमचा हेअर स्पा छान होणार नाही. तर तुम्हाला 1 घंटा काढावंच लागेल यासाठी. तर याच्यामुळे, कारण की आपले जो आपण हे पार्लरमध्ये जातो तिथे बरेच सारे आपले जर लॉंग हेअर असले तर चार्जेस वेगळे, शॉर्ट हेअर असले तर चार्जेस वेगळे. तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी छान प्रकारे हेअर स्पा करू शकता कमी खर्चामध्ये, ही क्रीम बोलावून. कारण की जर तुम्ही बाहेर गेला तर बाहेर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पण द्यावे लागतील आणि तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या हेअरची म्हणजे जी डॅमेज झालेली आहेत ते सर्व प्रकार व्यवस्थित करू शकता. तुम्ही जर हेअर स्पा केलं तर तुम्हालाच तुमच्या हेअरवरती बदल दिसून येणार आहे. खूप छान रिझल्ट आहेत हेअर स्पाचे, कारण माझे हेअर खूप डॅमेज झाले होते खालच्या साईडनी. तर मी माझ्या हेअरची नेहमी काळजी घेत राहते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या हेअरवरती अशा प्रकारे अप्लाय करायची आहे क्रीम खूप व्यवस्थित अप्लाय करायची आहे. थोडा टाईम लागला तरी चालेल, 1 घंट्यापेक्षा जास्त टाईम गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या हेअरसाठी एवढं करावेच लागेल. तर आता माझ्या दोन्ही साईडनी कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही साईड कंप्लीट झालेले आहेत क्रीम लावून. तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या हेअरवरती अप्लाय करायचं आहे. आणि जेव्हा आपण ही क्रीम अप्लाय करतो तर थोडं हेवी लागते आपल्याला, कारण क्रीम पूर्ण हेअरवरती अप्लाय केलेली असते. तर त्यामुळे थोडं हेवी वाटते आणि काही वेळाने तर खूप भारी वाटते डोक्यावरती. बट काही प्रॉब्लेम नाही आहे, हे तुमच्या हेअरसाठीच आहे. तर मी आता तुम्हाला माझे केस धुतल्यानंतर दाखवणार आहे. तर मी आता माझे हेअर वॉश केलेले आहे 1 or 2 आवर. मी 2 आवर ठेवले आहेत, तुम्ही 1 आवर पण ठेवू शकता. त्याच्यानंतर मी हेअर वॉश केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही रिझल्ट किती छान आलेला आहे. तर हा तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्ही हेअर स्पा केल्यानंतर तुम्हाला लगेच शॅम्पूनी हेअर वॉश करायचे नाही आहेत, कारण शॅम्पूमुळे तुमची हेअर स्पाची क्रीम जी आहे ती निघून जाईल. तर तुम्हाला 2 दिवसांनी शॅम्पूनी हेअर वॉश करायचे आहेत, तर आधी नाईट करायचे आहे. तर तुम्ही हेअर स्पा केल्यानंतर तुमच्या हेअरमध्ये खूप छान बदल दिसेल. तुमचे हेअर स्प्लिटिंग तुमची गायब होणार आहे, स्मूथ होणार आहे आणि शायनिंग होणार आहे. जे हेअरचे प्रॉब्लेम असतील ते सर्व तुमचे दूर होणार आहे. तर हा हेअर स्पा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर खूप छान होईल. आणि ज्यांना पण हेअर प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण हा व्हिडिओ तुमच्या हेअरसाठी खूप बेनिफिशियल असेल. आणि अशाच हेअर प्रॉब्लेमसाठी तुम्ही सुद्धा मला सजेस्ट करू शकता की तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. थँक्यू व्हेरी मच.